हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द आई आणि याच्याच व्लॉग. जे आता तुम्ही पाहणार आहेत ते एकदा ऐका, मग मी सांगते ते काय आहे ते. परत वन्स मोर. तर हे जेव्हा आमच्या काकू घरी भाकरी करायला येतात तेव्हा याच्यात आता डान्स करतो त्या आवाजावर, जे भाकरी करण्याचा आवाज येतो त्याच्यावर. हे रोजचं आहे त्याचं, हे रोज करतो तो. तर याच्यातला या ज्या स्टेप्स आहेत आमच्या बिल्डिंगच्या, त्या चढायला आवडतं. त्याला माहिती आहे रोड कुठे आहे. त्याला जर पार्किंगमध्ये सोडलं आपण तर तो बरोबर इथे येतो आणि या स्टेप्स चढायला चालू करतो. काल मी स्पेशल असं काही याच्यासाठी खायला नव्हतं केलं. काकू भाकरी करून गेला तर तीच भाकरी मी तूप लावून इथे याच्यातला खाऊ घालत होते आणि बाबा रेकॉर्डिंग करत होते. तर इथं त्याचे नाटकं चालू होते याच्यातचे. त्याला ते पकडायचा आहे डब्बा, जे तुम्ही मागे पण पाहिलं होतं. इथं रात्री बाबा मसाले भात बनवत होते. तर त्यांनी जे पण काही बनवतात ते चांगलंच होतं, टेस्टी बनतं. तर ही आजची सकाळ आणि ते याच्यात जस्ट उठला आहे झोपेतनं. हे स्टील प्रोसेसिंग. काय मागतोयस तू? सकाळ सकाळ काय पाहिजे असते नुसतं दे 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 दे. काय काय पाहिजे? नाव ब्रश टाईम. आज मी याच्यासाठी ब्रेकफास्टला पालक पराठा बनवला होता. तर त्यासाठी मी पालक शिजवून घेत असते. इथे पालक कट करून घेते आहे कारण ती शिजवायची आहे. शिजवली तरच त्याची टेस्ट लागते पराठ्यामध्ये, नाही तर ती कच्ची लागते खाताना. नुसतं पीठ लागतं पराठा खाताना, म्हणून मी ती थोडी शिजवून घेत असते. इथे मी पालक शिजायला टाकली आहे. तोपर्यंत मी लसूण, मिरची आणि थोडे जिरे वाटून घेते आहे मिक्सरमध्ये. तर इथे आपली आता पालक शिजून झालेली आहे. पालक शिजून झाल्यानंतर ना मी ती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यात जिरे आणि लसूण मिरची वाटून घेतली त्यामध्येच ही ग्राइंड करून घेते आहे परत. आणि हा लिटिल ट्रबल मेकर इथंच आहे, त्याला सगळ्या गोष्टी. इथे ही पालक आता ग्राइंड करून झाली आहे आणि त्याची जी ग्रेव्ही आहे ती मी आता गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करणार आहे आणि ते पीठ मळून घेणार आहे पालक पराठे बनवण्यासाठी. पराठ्याचं पीठ बनवून रेडी आहे. आता मी आता पराठा बनवला आहे. इथे याच्यात माझ्यासोबत मस्ती करतो आहे. ही आमच्या घरातली याच्याची फेवरेट प्लेस आहे. त्याला इथे बसायला आवडतं. तर हे वर्क स्टेशन आहे बेसिकली, जिथे सागर काम करतात. तर तो जेव्हा पण सागर काम करत असतात किंवा तसं पण तो या टेबलखालीच बसलेला असतो. त्याला या टेबलखाली खेळायला खूप आवडतं. तो जो कॉर्नर आहे टेबलचा तो त्याच्या डोक्याला लागतो आहे, त्याला तर माहीत झालं आहे. तर तो असा वाकून उभा राहत असतो खाली, जेणेकरून तो कॉर्नर लागू नये म्हणून. हा ड्रामा असतो स्ट्रॉलरमध्ये नाही बसायचं म्हणून, कारण त्याला माहिती आहे स्ट्रॉलरमध्ये बसल्यावर अडकून पडतं, बाहेर नाही निघत आहेत, म्हणून तो रडतो आहे. स्ट्रॉलरमध्ये बसतानाचा ड्रामा पाहिला तुम्ही. आता इथे बघा, इथे कुठे ड्रामा, इथे मस्त बघणं चालू आहे रोडवर. आमच्या बिल्डिंगमध्ये कॅट आहे युकी. तर हे छोटे मुलं जेव्हा खाली खेळायला येतात तेव्हा ती पण खाली आलेली असते. तर हे सगळे मिळून तिला त्रास देत असतात नुसते, की तिची शेपटी ओढ किंवा तिच्या मागे मागे फिर. ती पळून जाते. तिचे जेव्हा सहनशक्तीच्या बाहेर होतं तेव्हा ती पळून जाते आणि 4 व्हीलरवर जाऊन बसते. दरवाजात आल्यानंतर ना परत याच्यातला घरात नसतं यायचं. आता तो मला म्हणतो आहे की जायचं, आत्ताच आम्ही फिरून आलो आहे, त्याला आता परत बाहेर जायचं आहे. आता मी इथे याच्यातला आंघोळ करून झोपवलं आहे. तो झोपला आहे. आता मला त्याचे नखं काढायचे आहेत, त्याचे नखं वाढलेले आहेत. तर पहिले मी याच्यातचे नखं काढण्यासाठी ट्रिमर यूज करायचे, पण आता ते ट्रिमर काही कामाचं नाही आहे, कारण त्याचे नखं थोडेसे ब्रॉड झाले तर ते ट्रिम होत नाही लवकर, खूप वेळ लागतो ते काढायला. तर मी त्या दिवशी मेडिकलमधनं हे छोटं नेल कटर घेऊन आले त्याचे नखं काढायला. तर त्याचे नखं झोपेतच काढावे लागतात, तसे काय तो काढू देत नाही. इथे मी याच्यासाठी पोटॅटो वेजेस बनवलेत इंडियन स्टाईल. मी त्याला तडका दिलेला आहे, थोडं जिरे, मोहरी, मीठ आणि धणे पावडर, जिरे पावडरचा. तर तो झोपलेला आहे, अजून उठलेला नाही आहे. तोपर्यंत मी हे बनवून घेतलं आहे. याच्यातला खरबूज आवडतं, तर मी खरबूज घेऊन येत असते कायम. तर त्याने ते उचललं आहे आज, त्याला ते उचलतं आहे, पण याचाच नवल वाटलं मला आणि तो खेळतो आहे त्याच्यासोबत.
आता इथे तो कलिंगड उचलायचा प्रयत्न करतो. ते नाही उचलू शकत तो, पण चाललंय त्याचा काही ना काही उद्योग. त्याने ती भाजीची पिशवी आहे, त्यातनं ती भाजी काढायचं काम चालू आहे. आता कलिंगड आणि खरबूज काढून हा याच्यातचा फेवरेट गेम आहे. हा बॉल त्या स्कूटरमध्ये टाकायचा आणि तो बाहेर काढायचा. तर हे याच्यातचं पुश वॉकर आहे, जे आम्ही त्याने चालावं म्हणून आणलं होतं. तो त्याला चालतो तो. त्याला ही गेम आवडते. त्याने तो बॉल शोधून काढला आहे त्याच्या खेळण्यामधनं काल, आणि तो आज त्याच्यासोबत खेळतो आहे. ह्याच्यात झोपून उठला होता आणि माझा ऑफिसचा कॉल चालू होता, तर मला त्याला परत झोपवता नाही आलं. त्यामुळे मग मला त्याचे टँट्रम सहन करावे लागले आज. तर तो ऐकत नव्हता, म्हणून मग तो आता बाथरूममध्ये गेला आणि पाणी खेळतो आहे आणि बराच वेळ तो पाणी खेळतो आहे. मी खूप वेळची बोलवते आहे त्याला, तर तो काही रिस्पॉन्स देत नाही आहे मला. तिथं पाणीच खेळतो आहे. मी आवाज देते तर पाहतो आहे फक्त माझ्याकडे आणि परत तेच काम करतो आहे. हे याच्यात घरी राहतच नव्हता, तो खूप रडत होता, तर म्हणून मी त्याला खाली घेऊन आले. तर तो आता गाडीवर खेळतो आहे. काय पाहिजे, काय पाहिजे? याच्यात माझ्याकडे बघ ना, एकदा आईकडे बघ, पडशी. याच्यातची मस्ती तर रोज अशीच काहीतरी चालू असते. तर भेटूया आपण परत उद्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.